नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आपण बघणार आहोत की हे चौघंही आता कॅफेमध्ये भेटणार आहेत. तेव्हा काय काय होणार आहेत हे बघायला आपल्याला तर मज्जा येणार आहेत. का हे चौघं भेटतील, का बोलणं होईल, का रागवतील, का तिथनं निघून जातील, माहीत नाही प्रेक्षकांनो. चला तर मग आपण आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. बघा प्रेक्षकांनो, रात्र असती आणि रात्र म्हणजे पार्थ झोपलेला असतो आणि झोपलेल्या स्वप्नामध्ये त्याला काव्य आठवते की जी मागून त्याला मिठी मारत असते आणि बघा काही चिडली वगैरे तर किती मस्ती करत असती. आणि जेव्हा हे हनीमूनला जात असतात म्हणजे फिरायला जात असतात तेव्हा काव्या त्याला आठवते की किती छान मस्ती मज्जा एन्जॉय करत होती ते. आणि बघा प्रेक्षकांनो, तिथे पेन स्टँड ठेवलेलं असतं आणि हव्यामुळे ते पेन स्टँड जोरात पडतं आणि या पार्थला जाग येते. आणि पार्थ तिकडे बघतो आणि स्वतः परत आणि म्हणतो की स्वप्नात सुद्धा काव्याच आली. आणि इकडे पार्थ म्हणतो की मला स्वप्नात सुद्धा नको आहेत त्या. आणि बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात त्याला व्हॉइस मेसेज येतो आणि पार्थ ते व्हॉइस मेसेज ऐकतो आणि म्हणतो की हाय पार्थ, आपली वेळ 11:11. आणि बघा परत दुसरा मेसेज पडतो आणि त्या परत पार्थ ऐकतो आणि म्हणतो की ती म्हणते की हॅलो देशमुख, तुम्ही सांगितलं नाही की रेड वेल्वेट पेस्ट्री कशी होती ते. आणि बघा प्रेक्षकांनो, याने ऐकून तर घेतलं आणि आता फोन स्विच ऑफ करून ठेवतो आणि म्हणतो की कशाला मेसेज करताय या. इकडे पार्थने ठरवलेलं असतं की तो म्हणतो की मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. नाही, आधी तुमचा हट्टीपणा आवडत होता मला. आणि पार्थ म्हणतो की पण आता सहन नाही होते. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे हा हताश होतो आणि म्हणतो की भूक पण लागली आहे, काय खाऊ. आणि बघा प्रेक्षकांनो, याला भूक लागलेली असते आणि हा किचन मध्ये पिठलं खाण्यासाठी आलेला असतो. पण टोपल्यात बघतो तर काय पोळी पण नसते आणि पिठलं सुद्धा संपलेलं असतं. आणि हा पार्थ म्हणतो की पिठलं पण संपलं. आणि बघा इकडे पार्थ म्हणतो की काय खाऊ आणि मग नंतर म्हणतो की दूध पिऊन झोपतो. आणि बघा ते दुधाचं भांडं काढतो तर त्याला बघा ती पेस्ट्री दिसते. त्याने ती रेड वेल्वेट पेस्ट्री त्या दुधाच्या भांड्याच्या मागे ठेवलेली असती. त्याला आठवतं आणि बघा त्याला आठवतं की आई काय म्हटली होती, ती पेस्ट्री पण तुझीच आहे आणि ती पाठवणारी पण तुझीच आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थला आठवतं की काव्या काय म्हणाली होती. ती म्हणाली होती की आज आज माझ्याकडून छोटीशी ट्रीट आहे असं समजा. देशमुख घ्या ना ती पेस्ट्री. आणि बघा प्रेक्षकांनो, तो सगळं विसरून ती पेस्ट्री खायला जातोच. पण त्याला ते एक जीवा आणि काव्याचा किस करतानाचा फोटो आठवतो म्हणजे ना प्रेक्षकांनो, त्यांच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी जातच नाहीये आणि त्याच्या हातातनं तो चमचा आणि ती पेस्ट्री सुद्धा खाली पडते. आणि बघा प्रेक्षकांनो, तो काही न खाता तिथून तसाच निघून जातो. आता बघा सकाळ झालेली असते आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा जीवा सुद्धा नंदिनीच्या स्वप्नांमध्ये असतो. त्याला आठवतं की नंदिनी कशी आपल्या जवळ आलेली होती ते. आणि गाडीमध्ये सुद्धा जेव्हा आपण तिच्या खांद्यावर हात ठेवत असताना आपण जेव्हा हात काढला आणि तिने आपल्या जे होकार दिला ते सुद्धा त्याला आठवत असतं. आणि बघा त्याच्यानंतर त्याला आठवतं की जेव्हा हे सगळं प्रकार सगळ्यांच्या समोर आला तेव्हा नंदिनी घर सोडून जात असते. तेव्हा आपण तिला किती विनवण्या केल्या तरीही त्या विनवण्यांना तिने काहीच केलं नाही. ती निघून गेली घर सोडून. आणि बघा नंदिनी माझं ऐकून तर घे असं जेव्हा सारखं ओरडून सांगत असतो. नंदिनी म्हणते की नाही जीवा. आणि बघा इकडे खरंच हा झोपेत असतो आणि म्हणतो की नाही नाही नंदिनी नाही, प्लीज प्लीज असं करू नको. ऐक ना माझं, नको ना सोडून जाऊ मला, प्लीज ऐक ना माझं. नंदिनी थांब ना प्लीज, ऐक ना ग. मी असं नाही केलं. माझं एकदा तर ऐकून तर घे प्लीज, एकदा तर ऐकून घे ना प्लीज. नको ना जाऊन मला सोडून, असं प्लीज ऐकून घे ना. आणि तेवढा तिथे मानिनी काकू येतात प्रेक्षकांनो आणि त्याचं बडबड चालूच असते. नंदिनी ऐक ना माझं, नको ना सोडून जाऊ मला. आणि तो आईचा हात हातात घेतो आणि म्हणतो की नंदिनी प्लीज थांब ना, नको ना सोडून जाऊ मला. इकडे त्याची आई म्हणते की अरे जीवा मी आहे, नंदिनी नाहीये, जीवा मी आहे बाळा. आणि तेवढा त्या जीवाला जाग येते आणि जीवा म्हणतो की आई नंदिनी इकडे आली होती का आता. बघा मानिनी काकू मान डोलावतात नाही असं. आणि बघा प्रेक्षकांनो, तो खूप असा स्वस्थ झालेला असतो तर मानिनी काकू त्याला जवळ घेतात. मानिनी काकू म्हणतात की काय झालं, वाईट स्वप्न पडलं का तुला. त्या म्हणतात की काळजी करू नको जीवा, थोडासा वेळ दे फक्त, तू आणि नंदिनी नक्की एकत्र याल. आणि बघा प्रेक्षकांनो, तिथे त्या ब्लँकेटची गोल घडी करून ठेवलेली असते मधोमध. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की हे काय रे जीवा. आणि तेवढ्यात जीवा म्हणतो की मी आणि नंदिनी मध्ये झोपताना ते रोल
तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात, बरं ते ठीक आहे, पण आता नंदिनी नाहीये ना, मग कशाला ठेवला आहेस हा रोल? जीवा म्हणतो की कोणी सांगितलं? कुठे गेली आहे नंदिनी? कुठेही गेली नाहीये. जीवा म्हणतो की माझ्या मते नंदिनी अजूनही याच खोलीत आहे, कुठेही गेली नाहीये ती. जीवा म्हणतो की जोपर्यंत ती या खोलीमध्ये परत येत नाही ना, तोपर्यंत इथली प्रत्येक गोष्ट हा रोल सुद्धा कोणी हलवायचा नाहीये, तो असाच राहणार. आणि हा जीवा म्हणतो की मला खात्री आहे एक ना एक दिवस नंदिनी परत येईल आणि ती स्वतःच्या हाताने हा रोल सुद्धा बाजूला करेल. आणि मानिनी काकू म्हणतात की नक्की करेल. त्या म्हणतात की तुला वाटतंय तसंच होईल बघ. त्या त्याच्या गालावर हात फिरवून म्हणतात की तुझ्या तोंडात दही साखर पडो. इकडे बघा मानिनी काकू म्हणतात की जीवा खरंच धीराचा आहेस बाबा, सगळं असं होत्याचं नव्हतं झालं आहे, पण 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 तू धीर सोडला नाहीयेस. असाच कायम पॉझिटिव्ह राहा, म्हणजे तुझी जी इच्छा आहेत ना ती नक्की पूर्ण होईल. आणि बघा इकडे जीवाला पारची किती काळजी आहे ते. तो म्हणतो की आई काल रात्री दादाने नीट खाल्लं नव्हतं, काही जेवलास का ग तो? बघा इकडे मानिनी काकू काही सांगणार तर आपल्याला तेवढ्यात पार्थ ऑमलेट करताना दिसत आहे. आणि तिकडे बघा रम्या पण येते आणि म्हणते की अरे पार्थ थांब ना थांब, तू कशाला करतोय, मी तुला करून देते. पण तेवढ्यात त्याने ते ऑमलेट तव्यावर टाकलेलं असतं आणि हा पार्थ म्हणतो की राहू दे. ही रम्या म्हणते की अरे तू बाहेर जाऊन बस, मी देते आणून तुला. आणि इकडे पार्थ म्हणतो की माझं मला बनवू दे, मला चेंज हवा आहेत म्हणून मी करतोय. इकडे बघा रम्या म्हणते की त्या काव्यामुळे आधीच इतका चेंज झालायस तू आणि आणखीन काय चेंज हवा आहे? आणि रम्या म्हणते की सरक सरक, लेट मी डू इट, सरक. आणि बघा पार्थ तिला ते काही करू देत नाही आणि तो म्हणतो की राहू दे. आणि बघा इकडे रम्या म्हणते की अरे असं काय करतोयस पार्थ? आणि रम्या बघा किती नालायक आहे आणि म्हणते की बनवत असल तर एक काम कर, माझ्यासाठी पण बनव. रम्या म्हणते की मी तोपर्यंत आपल्यासाठी ब्रेड भाजतेच आले. ती इकडे पार्थला काही बोलूच देत नाही. बघा प्रेक्षकांना आता हिने दुसरा पॅन आणलेला असतो आणि गॅस चालू करते आणि त्याच्यावरती ब्रेड भाजण्यासाठी घेते. आणि बघा प्रेक्षकांनो हा ते ऑमलेट बनवत असतं तेवढ्यात त्याला काव्याचा व्हिडिओ कॉल येतो आणि तो काव्याचा व्हिडिओ कॉल बघत आहे आणि तेवढ्यात तो फोन कट करून देतो. बघा प्रेक्षकांनो याने व्हिडिओ कॉल कट केला म्हणून इकडे ह्या काव्याचा संताप होत असतो आणि ती परत कॉल ट्राय करते. आणि बघा इकडे रम्या लगेच म्हणते की काव्याचा व्हिडिओ कॉल येतोय, दिस इज द राईट टाइम. येस, मी पार्थ बरोबर आहेत हे तिला दाखवून चांगलंच जलस फील करता येईल. बघा प्रेक्षकांनो ही रम्या फक्त चान्सेस बघत असते काव्याला जलस फील करण्याचा. आणि बघा इकडे काव्याने परत कॉल केलेला असतो आणि बघा परत कॉल आलेला असतो तर हा पार्थ फोन घेणारच. तेवढ्यात ही रम्या म्हणते की थांब पार्थ, तू का अवॉइड करतो आहेस काव्याला? हे बघ नाती तुटल्यानंतर असं दुखी व्हायचं नसतं अरे, उलट समोरच्याला दाखवून द्यायचं आपण त्यांच्या आठवणींमध्ये झुरत किंवा रडत बसलेलो नाही आहोत असं. कळतंय का तुला? बघा ही रम्या त्या पार्थला सांगत असते, शिकवत असते. पण पार्थ म्हणतो की रम्या म्हणते की ऐक तू माझं, तू करतोयस ना हे सगळं तर कळू दे तिला की त्याला तुझ्या आठवण वगैरे काही येत नाहीये. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे पार्थ रम्याला सांगत असतो की रम्या नको, पण रम्याला काही ऐकायचंच नसतं. ती म्हणते की का पार्थ, का नको? ती म्हणते की तुला कळत नाहीये का पार्थ, उगाच तिला असं दाखवत राहील की तू बिचारी तू रडत बसलाय, तिच्या आठवणीन झुरत बसलेला आहे. तू हे करतोयस ना चेंज म्हणून करतोयस ना, मग तिला हे दिसू दे, कळू दे तिला की तुला काहीच फरक पडत नाहीये, थांब. इकडे रम्या काही ऐकत नाही प्रेक्षकांनो आणि पार्थला तिने शांत केलेलं असतं. आणि बघा रम्या पार्थला म्हणते की तू थांब आणि तेवढ्यात ती फोन उचलते. आणि बघा आता फोन उचललाय तर काव्याला असं वाटलं की पार्थनेच उचललाय म्हणून ती म्हणते की गुड मॉर्निंग. आणि तेवढ्यात रम्या म्हणते की गुड मॉर्निंग. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे रम्याच्या हातात पार्थचा फोन पाहून हिचा संताप अजून होतो आणि ती रम्याला म्हणते की काय गये बिघडलेली सिनेमन कॉफी. आणि काव्या म्हणते की माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात काय करतो आहे? आणि बघा ही काव्या तर काही सोडत नसते. ती म्हणते की आणि काय ग, माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात धरायला तुझा हात बरा झाला वाटतं. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे पार्थला तर ही सगळी मजा आवडत असते. बघा प्रेक्षकांनो त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आहे. आणि बघा इकडे रम्याला आठवतं की काव्याने कसा आपला हात
पिरगळला होता ते. आणि बघा इकडे रम्याला माहिती का तिला जलस फील कसं करायचं ते. आणि ती म्हणते की हो खूप छान, बरा झाला आहे माझा हात. ती रम्या म्हणते की का माहिती का. आणि बघा प्रेक्षकांनो, ही रम्या काव्याला सांगते की कारण पार्थने माझ्या हाताचं एक्सरसाइज करून घेतलं. आणि बघा असं बोलल्यानंतर पार्थ रम्याकडे कसं बघतो तेच. त्याला असं वाटतं की हिने हे सांगायला नको होतं ते. आणि इकडे रम्या भास मारत असते आणि म्हणते की म्हणून बरं झाला. आणि इकडे ही काव्या म्हणते की इतकं पण फेकू नकोस ग रम्या. रम्या म्हणते की फेकत नाहीयेत. आणि लगेच पार्थकडे फोन करते आणि म्हणते की पार्थ पार्थ सांग बरं की तू माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतलीस ते. आणि ही काव्या म्हणते की ठीक आहे ना रम्या, ठीक आहे, त्यांनी एक्सरसाइज करून घेतली ना तर ठीक आहे. आणि इकडे ही काव्या म्हणते की ठीक आहे, बहिणीचा हात मुरगळला असेल तर भाऊ तिची सेवा करणार. आणि इकडे रम्या म्हणते की मी पार्थची बहीण नाहीये, मैत्रीण आहेत, कळलं ना. आणि रम्या म्हणते काव्या म्हणते की याला काय अर्थ आहे, आमच्याकडे मामाच्या मुलाला भाऊच मानतात. आणि बघा हे रम्या मग किती चिडते ते. आणि ही काव्या म्हणते की आम्ही राखी सुद्धा बांधतो. आणि ही काव्या म्हणते कसं ग रम्या, तुझं तुझं लग्नाचं वय झालंय आणि तुला नात्यांचं काय ते माहित नाहीये. आणि ही रम्या म्हणते की तू मला नात्यांची ओळख सांगू नको काव्या. आणि ही रम्या म्हणते तुमच्याकडे काय भावासारख्या धीरासोबतच अफेअर करतात नाही का. आणि बघा इकडे ही रम्या असं बोलल्यानंतर पार्थ रम्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की स्टॉप इट रम्या. आणि रम्या म्हणते ती बघ ना रे कशी बोलतेस. पार्थ म्हणतो स्टॉप इट. आणि बघा तो फोन कट करतो. आणि रम्या म्हणते की पार्थ अरे बघा आता ते ब्रेड बी राहिलंच बाजूला आणि ते ऑमलेट सुद्धा बाजूलाच राहिलं. आणि बघा हे रम्या असं बोलल्यानंतर इकडे बघा ह्या काव्याला सुद्धा इतका इतका संताप होतो. आणि ती म्हणते की एकदा आहे ना एकदा एकदा या रम्याच्या तोंडावर ना मी उकळती सिनेमन कॉफी फेकून फेकून तर मारणारच आहे. आणि ही काव्या खूप संतापलेली असते आणि म्हणते की असं केलं नाहीये ना तर मी नाव नाही लावणार काव्या. जरा कुठे मी देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि ही सगळं सगळं बिघडवलं त्या रम्याने. आणि बघा आता ही रम्या म्हणते की बरं झालं सगळं बिघडलं. रम्या म्हणते की तसंही मी आता ह्या काव्याला त्या पार्थच्या आयुष्यात परत येऊच देणार नाहीयेत. रम्या म्हणते की 16 डिसेंबरला जे झालं त्याची सतत फोडणी टाकत राहील आणि त्यांना झटकेच देत राहील आणि मज्जा येणार आहे. तेवढ्यात ही तो ब्रेड उलटा करत असते आणि जोरात तिला चटका बसतो प्रेक्षकांनो. आणि म्हणते की आऊ आऊ. आणि बघा प्रेक्षकांना आता ही काव्य इतकी त्या रम्यावर संतापलेली चिडलेली असती. ती जर कशासाठी एवढी घाई करतेस पण. आणि बघा प्रेक्षकांनो तो रम्याचा राग ती स्वतःवरच काढते आणि एकामागोमाग ते पोह्यांचे घास तोंडात भरवत असते. त्यात मिरची आहे का नाही आहे ते काहीच बघत नाही. आणि बघा तिला ठसका पण लागतो. आता बघा नंदिनी शेवटी नंदिनीच कामं येते की नाही तिला. पण नंदिनी पाणी घेते आणि तिला पाणी देते. आणि नंदिनी म्हणते की अगं तू काय मुलगी आहेस, मी सांगतेस तुला. आणि नंदिनी म्हणते की अगं किती वेळा सांगतेस मी तुला, सावकाश खा सावकाश खा, घे पाणी घे तर खा. आणि बघा ही काव्य आधी पाणी घेत नाही. नंदिनी तिची पाठ चोळते आणि बघा काव्या नंतर पाणी पिते. घास अडकतोय ना घशात, त्रास होईल मग. काव्या म्हणते की त्रास तर होतोच आहेत ना ताई. ती रम्या आता नको नको ते बोलली मला. नंदिनी म्हणते की तुझी काय अपेक्षा आहे की ती रम्याने तुझ्या पाठीशी उभं राहावं, वसू आत्यांनी कुशीत घेऊन तुला धीर द्यावा असं. आणि नंदिनी म्हणते की बाहेरच्यांपेक्षा घरच्यांचे शब्द जास्त जिव्हारी लागतात काव्या. आणि नंदिनी म्हणते की असं चिडचिड करून काय होणार आहे. काव्या म्हणते की ताई खरं सांगू का, आणि तू आणि पार्थने जर माफ केलं ना तर अख्ख्या जगाशी लढायची हिंमत येईल. आणि बघा प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की माफीचा प्रश्नच नाहीये. अगं वाईट सुद्धा वाटू नये अशी अपेक्षा करतात का तुम्ही लोकांशी. नंदिनी म्हणते की काव्या तुझ्या समोर इतक्या वेळा मी जीवांबद्दल बोलत राहिले पण एकदाही तुम्हाला माझा हात धरून थांबवलं नाहीस, मला काहीच सांगितलं नाहीस. नंदिनी म्हणते की हा पण त्यासाठी तुझ्यावर रागवलेली नाहीयेत मी. बघितलं ना काव्या तर मला आठवतं कसं तू तुझं मंगळसूत्र काढायला निघाली होतीस, कशी तू रूमच्या आत आणि मी बाहेर होते आणि तू तेव्हा मला सतत सांगत होते की ताई तू हे लग्न मोड ताई. आणि मी तुझी मोठी बहीण असणं हे किती अडचणीचं झालं होतं तुझ्यासाठी. मला कळतच नव्हतं हे सगळं काय आहे, काय चाललं आहे. आणि बघा इकडे काव्याला पण त्याचं वाईट वाटतं. आणि नंदिनी म्हणते की
त्याचा अर्थ लागतो आहे आता. आणि नंदिनी म्हणते की आणि आणि मग लाज वाटते ग स्वतःची. आणि नंदिनी म्हणते की जीवांवर तर मी खूप नाराज आहे. खूप खूप दुखवलंय त्यांनी मला. किती वेळा मी त्यांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारलं. ती मिस के कोण होती इथपर्यंत मी गेले होते. आणि नंदिनी म्हणते की जीवांनी समोरून कधीच काही सांगितलं नाही मला. नंदिनी म्हणते की काव्या, तुझ्या बाबतीत जेव्हा जेव्हा सगळ्यांनी मला विचारलं तेव्हा मी छाती ठोकपणे तेव्हा सांगितलं की काव्याचं काही असलं असतं तरी ती ने मला सांगितलं असतं. आणि नंदिनीला बिचारीला वाईट वाटतं. ती म्हणते अगं, मीच ओळखू शकले नाही ग तुझ्या मनात काय चाललं आहे ते. तुझ्या समोर मी जीवांनी आणलेला गजरा माळून घेतला. तुझ्या समोर मी जीवांनी भरवलेला घास खात राहिले. मला ठसका लागला तेव्हा त्यांनी पाणी पाजलं तेव्हा तेव्हा समोरच होतीस ग तू. काय काय वाटलं असेल तेव्हा तुला. बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीला तर वाईटच वाटत असतं, पण इकडे काव्याला पण नंदिनीच्या तोंडून तसं बोलणं ऐकून ती सुद्धा बिचारीला वाईट वाटत असतं. आणि नंदिनी म्हणते की आता हे आठवून आठवून तोंड कडू होतं ग माझं. नंदिनी म्हणते की स्वतःवरचा राग सरता सरत नाही, त्यामुळे मी कोण तुला माफ करणारी. आणि बघा नंदिनी म्हणते की माफी तर मीच तुझी. आणि नंदिनी काव्यासमोर हात जोडते आणि काव्या म्हणते की ताई. आणि बघा ही काव्या लगेच तिला मिठी मारते आणि म्हणते की अगं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्या मिठी मारते आणि तेवढ्यात नंदिनीला फोन येतो आणि ती फोन उचलते. आणि बघा ही म्हणते की हॅलो. हा हा बोला पार्थ. आणि ही नंदिनी म्हणते की हॅलो हॅलो पार्थ, तुमचा आवाज येत नाही येत काही. आणि बघा ती हॅलो हॅलो करत मागे निघून जाते. आणि इकडे ही काव्या म्हणते की आणि काव्या मनोमन विचार करते की पार्थचा फोन, काय मग काय काम असेल त्यांचं ताईंकडे. आणि ही काव्या म्हणते की नाही नाही, मला ऐकलंच पाहिजे या बोक्याचं काय म्हणणं आहे ते. आणि बघा इकडे ही जिन्याजवळ आलेली असते आणि म्हणते की हा पार्थ, बोला बोला, आता ऐकू येत आहे. आणि इकडे पार्थ म्हणतो की नंदिनी बिझी आहात. नंदिनी म्हणते की नाही. ती म्हणते की बोला ना काय म्हणतायत. इकडे पार्थ म्हणतो की म्हणजे छोटस काम होतं. पार्थ म्हणतो की तुम्ही मला अर्ध्या तासात भेटू शकतात का. नाही म्हणजे सहज शक्य असेल तर. नंदिनी म्हणते की अच्छा अर्धा तासात ना, बरं ठीक आहे. आणि बघा ही काव्याला त्या बोक्याचं काय म्हणणं आहे हे ऐकायचं असतं आणि म्हणून ती लपून छपून या दोघांचं बोलणं ऐकते. आणि नंदिनी विचारती कुठे येऊ मी. आणि भारत म्हणतो की LP रोडला कॅफे मिलन आहे, तिथे भेटूयात. हा नंदिनी म्हणते की कॅफे मिलन का. येते येते मी पोहोचते अर्धा तासात. पार्थ म्हणतो की मी सुद्धा आवरून निघतोच आहे, भेटूयात आपण. आणि ही नंदिनी म्हणते की मला फक्त लोकेशन पाठवा. इकडे पार्थ म्हणतो की हो पाठवतो सी यू. आणि बघा फोन ठेवल्यानंतर नंदिनी विचार करते की पार्थने मला आत्ता भेटायला का बोलावलं असेल. आणि बघा इकडे काव्या नंदिनी रूमकडे निघून जाते आणि काव्या काहीतरी विचार करते बर का. आणि बघा तिने लगेच जीवाला फोन केलेला असतो आणि जीवा फोन बघतो तर काय काव्या. म्हणतो की काव्या. आणि काव्या जीवा फोन उचलतो आणि म्हणतो की काय ग, ऑल ओके आहे ना. इकडे काव्या म्हणते की हो हो ऑल ओके, पण ऐक ना. काव्या म्हणते की मी पार्थला आणि नंदिनी ताईंना फोनवर बोलताना ऐकलं. ते आता भेटतायत कॅफेमध्ये, कॅफे मिलन. जीवा म्हणतो की हा मग. आणि ही काव्या म्हणते की अरे मग काय, मग आता एवढं सगळं झाल्यानंतर नंदिनी आणि पार्थ पहिल्यांदा भेटणार आहेत. काव्या म्हणते की आपण दोघेही जाऊयात ना तिथे. आणि जीवा म्हणतो की तिथे कॅफेमध्ये आपण चौघेही. काव्या म्हणते की हो जीवा. काव्या म्हणते की एवढं सगळं हे जे काही घडलं आहेत ना, त्या सगळ्याचे साक्षीदार आपण चौघेही आहोत आणि आरोपी सुद्धा आपण चौघेही. आणि काव्या म्हणते की आपले जज सुद्धा आपणच आहोत आणि आपले वकील सुद्धा आपणच आहोत. आणि बघा हे सगळं घडण्यापासून तू आणि मी बोलतोय. इथे मी आणि नंदिनी ताई एकमेकींशी सगळं बोलतोय, तिकडे तू आणि पार्थ एकमेकांशी सगळं बोलतायत. आता आता आपण चौघांनी एकत्र बसून बोलायची वेळ आलेली आहे जीवा. काव्या म्हणते की मला असं वाटतंय की जे जे काही घडलं आहे ते येस, ती खूप मोठी गोष्ट घडली होती आणि आता आली ती सगळ्यांसमोर आली. झालं ते झालं. आता आपण चौघांनी एकत्र एका टेबलवर बसून समोरासमोर बोलण्याची वेळ आलेली आहे. आणि काव्या म्हणते की मिटवून टाकूया सगळं. हे बघ जे काही घडेल ना. आणि काव्या म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव जीवा, ही केस जिंकायची आहेत आपल्याला. आणि जीवा म्हणतो की नाही, करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे तुझं. जीवा म्हणतो की आपण एकत्र प्रयत्न करून बघूयात.
आणि कॅफेमध्ये भेटत असल्यामुळे जरीही ते आपल्यावर चिडलेत तरीही त्यांना तितकं रिॲक्ट होता येणार नाहीत आपल्यावर. जीवाला पण बघा प्रेक्षकांनो काव्याचं म्हणणं पटलेलं असतं आणि तो काव्याला म्हणतो की नाही नाही तू म्हणते तसंच करूयात आपण. आणि काव्या म्हणते की आपण काय करू, भर कॅफेत हातापाया पडू त्यांच्या, त्यांनी माफ केलंच पाहिजे आपल्याला. जीवा म्हणतो की हो अगदी अगदी करूयात, फक्त मला कॅफेचं नाव सांग ना पुन्हा एकदा. आणि बघा इकडे काव्याने परत त्याला नाव सांगितलेलं असतं. आणि बघा प्रेक्षकांनो आपण आता बघतो की नंदिनी त्या कॅफेमध्ये आलेली असते आणि काहीतरी विचार करत असते. तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि तिच्या तोंडासमोर असं चिटकी वाजवतो आणि ती म्हणते की तुम्ही, तो म्हणतो की काय चकाचक बाई, अजून कोणी येणार होतं का? नंदिनी म्हणते की अरे तसं नाही की पार. तेवढ्यात जीवा म्हणतो की अरे हा. जीवा म्हणतो की पार दादा तर गेला काव्यासोबत. आणि